गाजरचा हलवा तो पण अगदी दाणेदार चिकट न होणारा आणि ते पण आपण विदाऊट मिल्क पावडर विदाऊट खवा करणार आहोत. त्याला अगदी कमी साहित्य लागतं. हे एकदम पारंपरिक रेसिपी आहे. गाजरच्या हलव्याच्या बऱ्याच रेसिपी आहे पण मी ही फॉलो करते. तुम्ही कोणती फॉलो करता ते मला कमेंट्समध्ये सांगा. तर यासाठी मी घेतले 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेले गाजर आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याचा टॉप आणि बॉटम पण कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गाजरचे साल काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते गाजर किसून घ्यायचे आहे. मी छोट्या किसणीने किसते. तुमच्याकडे जरा मोठी किसणी असेल तर तुम्ही मोठ्या किसणीने किसा, जेणेकरून मोठं जर असेल किसलेला किस जरा मोठा असेल तर रेसिपी एकदम दाणेदार होते. तर अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे आणि जवळपास 1 किलो गाजराचा एवढा मोठा किस पडतो. त्याच्यानंतर आपल्याला जाड कढई घ्यायची आहे. त्यात आपण थोडंसं तूप 2-3 चमचे तूप टाकायचे आणि याला गाजर चांगलं परतून घ्यायचे. गाजर 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचे, जेणेकरून ते गाजर मऊ पण होईल आणि त्याचा कलर बदलेल आणि त्याची क्वांटिटी पण कमी होईल. अधूनमधून थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला तूप आणि गाजर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि ते झाल्यावर आपल्याला त्याच्यात दूध ॲड करायचं आहे. तर मी अंदाजे 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध घेते आणि ते पण तापवून घ्यायचं आहे. तापवून थोडं थंड होऊन, जेणेकरून आपल्याला त्याची साय पण मिळेल. आपण साई सगळं दूध ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चर पण चांगलं येईल. यात मी खवा टाकत नाही आहे, पण दूध टाकल्यामुळे त्याची चवसुद्धा खव्यासारखीच लागते, कारण की यात दूध आटवलं जातं चांगलं व्यवस्थित. तर आपल्याला दूध आणि गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधात चांगलं गाजर शिजवून द्यायचं आहे. ह्या प्रोसेसला अंदाजे 8 ते 10 मिनटं लागतील. तुम्ही मध्ये मध्ये त्याला हलवू शकतात. स्टार्टिंगला इतकं हलवण्याची गरज नाही आहे, पण शेवटी दूध जेव्हा जसं कमी होईल तेव्हा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता ह्या स्टेजला जर तुम्हाला खवा ॲड करायचा असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ॲड करू शकता, पण मी इथे खवा यूज करत नाही आहे. सो आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतली. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. तर ही साखर चांगली मिक्स करायची. तोवर मी एका साईडने ड्रायफ्रूटची तयारी करते. ड्रायफ्रूट्स मी असे बारीक कट करून घेतले आणि ते मला तुपात परतून घ्यायचे. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालतील. तर थोडेसे फ्राय करून घ्यायचे, जास्त जळू नाही द्यायचे आणि हे आपल्याला ॲड करायचे. आणि आता शक्यतो गाजराचा हलवा थोडासा चिकट होतो आणि त्यात आपण दूध टाकतो आहे. तर हे होऊ नये म्हणून आपल्याला एक लास्ट प्रोसेस करायची की गाजरच्या हलव्याला एकदम तुपाचं कडकडीत मोहन द्यायचे, जेणेकरून हलवा चिकट होणार नाही आणि टेक्स्चर पण खूप छान येईल आणि कलर पण खूप छान येईल. तर त्याच्यानंतर ते मिक्स करून तडका दिल्यानंतर 2 ते मिनटं आपल्याला ते फ्राय करायचे आणि झाला आपला गाजरचा हलवा. आता मी हा डिशमध्ये काढून घेते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि करून बघा. कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि काही सजेशन असेल तर प्लीज सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोवर धन्यवाद.